जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे
शिवाचा अवतार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार सदा शिवाचा अवतार
स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सोपान तो झाला ब्रह्मसोपान तो झाला तो झाला ब्रह्मसोपान तो झाला वर्तला भक्त आनंदे वर्तला भक्त आनंदे वर्तला भक्त आनंद वर्तला भक्त आनंद वर्तला भक्त आनंद वर्तला महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर शक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर हरी हरी आ आ
शिवाचा अवतार सदा 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 शिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सदा शिवाचा 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 अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार
सखा सखा सखा
स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंदी वर्तला किंवा भक्ता आनंदी वर्षला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आदि माया आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर समचरण सरोजं सांद्रनीलाबदागं जगन्निहित पाणिं मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय ओम नमः कलावज्ञ जीवो उद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् कलानीशवादापुनोदार्दक्ष्यम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
निदान धन्य तो सोपान माझा निधान धन्य तो सोपान माझा निदान सुखाचा निधान धन्य तो सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई माझा निधान धन्य तो सोपान सुखाचा निधान धन्य तो मुक्ताबाई विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई सुखाचा निदान धन्य तू सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मेशवानंद वल्लभम् आदिनाथ समारंभां श्री गोरक्षनाथ सुमध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुं परंपरां विठ्ठल सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर प्रस्तुत अभंग जनाबाई महाराजांचा असून ह्या अभंगामध्ये जनाबाई महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचे भूषण आपल्या वारकरी संप्रदायाचे अतिशय पूज्य आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे आचरणबद्ध परंपराबद्ध आणि साधन या सर्व उपासनेने युक्त असणारे श्री गुरु निवृत्तीदादा असतील, श्री गुरु ज्ञानोबाराय असतील, श्री गुरु सोपान काका महाराज असतील, श्री गुरु मुक्ताबाई असतील, यांच्या अवताराबद्दल श्री जनाबाई महाराज या अभंगामध्ये काय करतात, पुष्टी देत आहेत की या अभंगामध्ये यांचे कोण कोण अवतार ऐसे सांगावे मत सविस्तर. बंधू भगिनी साचार किंवा हे त्रिवर्ग साचार बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. तसं मला माहितीये आजची जे कीर्तन आहे ते काय इथे जी माणसं आले ती मोजकीच आल्यात. मागाशी काय बाबा म्हणले, बाबा काय म्हणले, बाबा म्हणतात आज तुमच्या कीर्तनासाठी आपलं पहिल्यांदाच आहे ना समाधी सोहळ्याचं कीर्तन, म्हणजे तुमच्या कीर्तनासाठी बरीच माणसं कमी आहेत. मी त्यांना काय म्हणलं, बाबा गर्दी किती हे महत्वाचं नाही, गर्दी किती आहेत हे महत्वाचं. आजच्या कीर्तनासाठी बरीच जवळची आपली माणसं आलेली आहेत. त्यांना समाधी प्रकरण, नेम, पत्रिका, तीर्थावळी, बाळक्रीडा इत्यादी अभंगाचं नियमाच्या अभंगाचं काय जिव्हाळा आहे. आणि ही माणसं आल्यामुळे काय मला माहितीये, काय मला माहितीये तुम्ही सगळेजण त्यासाठीच उत्सुक आहे. त्यासाठी समाधी प्रकरण कधी येतंय आणि कधी मी आमचं असणारी जी उपासना आहे, जी वारकऱ्याची उपासना काय आहे, नियमाची भजनी, ती कधी आम्हाला ऐकाय भेटतंय. त्यातच त्या वारकऱ्याची काय असते, तृप्तता असते. तसंच सविस्तर आपण पुढे पाहू. जनाबाई आईसाहेब सांगतात की ही सर्वसामान्य मुलं नसून हे कोण आहेत, हे भगवान श्री शिव आहेत. हे कोण आलेत, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. हे कोण आहेत, सदाशिवाचा अवतार, सदा असणारा शिव आहे. त्याचा अवतार कोण आहेत, निवृत्ती दातार. त्यानंतर सांगतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई महाराज सांगतात की हे महाविष्णूचा अवतार आहेतच, पण ते माझे काय सखा आहे, ते माझे सखा आहे. ते कोण आहेत, ते ज्ञानोबाराय आहेत. त्यानंतर जनाबाई महाराज सांगतात ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंदे वर्तला अथवा भक्ता आनंदे वर्षला. जनाबाई महाराज सांगतात ब्रह्मदेव आहेत ना ते सोपान काका झाले आणि ह्याचा आनंद हे त्रिवर्ग बंधू भगिनी हे आल्यामुळे ह्याचा आनंद काय झालाय,
भक्ता आनंदी वर्तला. भक्तांना आनंद वाटू लागला आणि त्यानंतर म्हणू लागले, आदि शक्ती मुक्ताबाई, आदि शक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. मुक्ताबाईचं वर्णन करत असताना जनाबाई म्हणतात, ही कोण आहे? आद्यत्रय जननी देवाची. ही कोण आहे? ही आद्यत्रय जननी. ह्या तिन्ही देवांपासून ही काय सरस आहे. कोण आहे? आदि शक्ती मुक्ताबाई. ही शक्ती आहेच काय, पण आदि शक्ती मुक्ताबाई, ही मुक्त अवस्थेत असणारी ही काय, आदि शक्ती मुक्ताबाई. म्हणून काय म्हणतात, दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर विठ्ठल. विठ्ठल 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 आजचा जो काळ आहे किंवा आजची जी तिथी आहे, ह्याला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण काय आहे, महत्व आहे. हा वारकऱ्यांमध्ये 24 एकादशीला कीर्तन असते, 16 असतो. काय वर्षाच्या 24 एकादशीला 16 असतो. पण त्यामध्ये विशेष असणारा 16 कुठला आहे? कार्तिकी आषाढी. आणि अत्यंत विशेष 16 कुठला आहे? जुन्या अनुभरायांचा समाधी 16 आहे. जो अन्य संतांचा समाधी 16 आहे. हा वारकऱ्यासाठी काय आहे? पूज्य आहे. मग ह्या समाधी 16चं सगळ्यांनाच काय असतं, उत्सुकता असते. आणि त्यामधला हा 16 आहे. ह्या 16ला मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी 1218 शके 1218 वार बुधवार. वार कुठला? बुधवार. आणि हाच काळ म्हणजे प्रातः काळ. या काळाला श्री संत भगवान श्री सोपान काका महाराज यांनी काय केलं, समाधी बैसले. धन्य धन्य तो सोपान, धन्य तो सोपान, धन्य धन्य समाधी धन्य धन्य समाधी धन, धन्य धन्य समाधी धन, धन्य धन्य समाधी धन. प्रत्यक्ष येऊनी नारायण, प्रत्यक्ष येऊनी नारायण, प्रत्यक्ष येऊनी नारायण. समाधी देते सोपाना, समाधी देते सोपाना, समाधी देते सोपाना, समाधी देते सोपाना, समाधी देते सोपाना.
धन्य समाधी धन प्रत्यक्ष येऊनी नारायण समाधी देते सोपाना तो कथा सविस्तरी कथा सविस्तरी देवे सांगतली पुढारे मग शेषाद्री शिखरे येऊनी येऊन नाही मग शेषाद्री शिखरे गरुड उभे केले हा धन्य धन्य तो सोपान. असं काय मला तुम्ही ज्यादा हे घेऊ नका हलक्यात, कारण मी पण तुमचाच बच्चा आहे. रामकृष्ण अरे वा. आजच्या या कालाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसं पाहायला गेलं तर ह्यांची समाधी सोहळा का करावा, महात्म्याची पुण्यतिथी का करावी, ह्याला काय आहे कारण आहे. सर्वसामान्य माणसाचं काय असतो, दशक्रिया असते. काय असते, दशक्रिया असते. सर्वसामान्य माणसाची काय असते, श्राद्ध असते, अमुक असते. पण महात्म्याचे काय असतो, सोहळा असतो. महात्म्याचा काय असतो, सोहळा असतो. हा तो सोहळा आहे. यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. आणि तसं अल्पपरिहार द्यायचा तो असा की दैसर आनंदनगर, बरोबर का, हा दैसर छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई. छत्रपती संभाजीनगर म्हणल्यानंतर मग तिकडचे संभाजीनगर आहे. दैसर छत्रपती संभाजीनगर मुंबई येथे चालू असणारा सालाभात प्रमाणे 29 वर्ष पूर्ण झाली ना, आता 29 वर्ष. ह्या 29व्या वर्षामध्ये दशमी पासून, मार्गशीर्ष दशमी पासून चालू होत असणारा सोहळा हा पौष, बरोबर ना, नाही प्रथम पर्यंत आहे. 8 दिवसात सप्ताह आहे. आणि ह्या 29 वर्षामध्ये हा प्रथमताच समाधी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजिला आहे. तसं मला लय आनंद का वाटला माहितीये का, आमच्या गुरुबंधू आमचे बच्चे बाबा आहेत ना, भरत महाराज बच्चे, यांनी मला फोन केला की बाबा तुम्ही काय समाधी सोहळ्याचं कीर्तन करा. चालतंय, सोपान काकांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन करा. मी म्हणलं अतिशय आनंद आहे. काय माहितीये का, एक समन्वय मला काय साधला माहितीये का, आमच्या ओळखीचे परिचयाचे ज्यादा असणारे सोपान काका मरे, कोण आहेत, सोपान काका मरे महाराज. ते दुसरं आमच्यासाठी कीर्तनाची परवणी म्हणजे आम्हाला काय फार मोठा विषय. कारण आमचं कसं असते, वर्षभर महात्म्याच्या संगतीत राहायचं आणि मग आमच्या बाबांपुढे परीक्षेला कीर्तनाला उभं राहायचं. म्हणजे आमचे तळेकरजी बाबा आहेत ना सद्गुरू, त्यांच्या पुढं उभं राहिलं ना तर आम्हाला असं वाटतंय आमच्या दिनचर्येची, आमच्या आचरणाची, आमच्या परमार्थाची काय होती, कडसणी होती. आमच्या परमार्थाचं काय होतंय, त्याचं परीक्षा होती आणि आम्हाला त्याचा आनंद वाटतो. तिसरी गोष्ट अशी की आमच्या गावातून, म्हणजे आमच्या जे रहिवासी गाव आहे, आमची मायभूमी सातारा, आमच्या गावातून करंजखोप सातारामध्ये आमची दिंडी कुणाची, सोपान काका महाराजांची 130 नंबरची दिंडी. आणि आम्ही त्या सोहळ्यात असतो, आम्हाला त्याचाही आनंद आहे. आणि दुसरं असं की आपल्याला महात्म्याच्या सोहळ्याचं कीर्तन करायचंच आहे, पण महात्म्याचं चरित्र सुद्धा आकलनायला भेटतंय, महात्म्याचं आचरण सुद्धा आकलनायला भेटतंय. आणि महात्म्याच्या सोहळ्यामध्ये आपल्याला काहीतरी सेवा करायला भेटते, हेच फार मोठं भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अजून एक महत्वाचं असं की आमचे जे श्री गुरु आहेत, वैराग्य मूर्ती श्री गुरु देवेंद्र महाराजजी निडाळकर, यांच्याकडे आता ग्रंथाचं काम चालू आहे. त्या ग्रंथाच्या कामामध्ये त्यांच्याकडे 5000 हस्तलिखाची सूची, म्हणजे सूची आहे किंवा 5000 हस्तलिखित त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या विठ्ठलराज संस्थांमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये अत्यंत एकदम असं छान असं काम मागच्या मे मध्ये, म्हणजे अक्षय तृतीया होती का, त्यावेळेस निशांत महाराज आम्ही तिथे गेला असता आमच्या गुरुवर्य बाबा म्हणले की तुमच्या
सहकार्याने आपण काय करूया, एक काम आपण नियोजन करूया. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये असणारी जी त्यासाठी काम करता येते किंवा मनामध्ये असणारी जी त्यांची इच्छा होती की ज्ञानोबरायांचा गाथा आपल्याला नवीन छापला पाहिजे. पहा, ज्ञानोबरायांचा गाथा आहेच, काय ज्ञानोबरायांचा गाथा छापेला आहेच, पण त्यांच्या संशोधनानं म्हणजे श्री गुरुदादांच्या संशोधनानं इतर इतर देशा, इंडोनेशिया, मलेशिया, फ्रान्स, इटली, पुन्हा अमेरिका, ब्रिटन, इथून त्यांनी ना आपल्या भारताचे जे जुने ग्रंथ आहेत, हस्तलिखित जुने हस्तलिखित ग्रंथ बाडे, ते त्यांनी इथं आणले. कुठं? भारतात. आपल्या लोकांना अजून त्याचं काय नाही, परिचय नाही. मग त्यांचं असं काम चालू आहे, ग्रंथाचं काम चालू आहे की त्यांनी ते अभंग म्हणजे त्या बाडामध्ये मिळालेले ज्ञानोबरायांचे जुने अभंग, मुक्ताबाईचे जुने अभंग, आता आपल्याला 1001 अभंग फक्त ज्ञानोबरायांचे मिळतात. मुक्ताबाईचे काय 50-60 आहेत, पुन्हा सोपान काका महाराजांचे 52 अभंग आहेत. अशी अन्य संतांचे बरेच अभंग आहेत, पण ते आता आपल्याकडं प्रचलित नाहीत. ते अभंग आणायचं काम त्यांनी आता सध्या म्हणजे बरेच वर्ष झालं ते संकलन करतायत. आम्ही त्यांच्याकडे सध्या असल्यामुळं आम्हाला त्याचं आकलन होतंय. आणि त्यामध्ये आमच्या श्री गुरुदादांनी आमचं असं सौभाग्य, त्यांनी सोपान काका महाराजांचे अभंग लिहिण्यासाठी, त्याचं माहिती काढण्यासाठी आम्हाला ते काय केलं, प्रोत्साहन दिलं आणि ते आम्ही लिहितोय. आणि ते असं झालं समन्वय की सोपान काकांचा 16 सोपान काकांचे अभंग लिहायचं आपल्याला काय भेटलं सौभाग्य. सोपान काका महाराजांची 52 अभंग आहेत. किती आहेत? आता प्रचलित 52 अभंग आहेत. आणि त्या जुन्या बाडामध्ये जुने जे बाड आहे म्हणजे आपलं गायकवाड घराणं आहे का, शिंदे घराणं, ग्वाल्हेर, ह्या बाजूच्या ह्या घराण्यातून असणारी जुनी लायब्ररी आहे, तिथं त्या बाडाचं संकलन आपल्याला भेटलंय. आणि त्या बाडामध्ये 1000 अभंग सगळ्या संतांचे एक्स्ट्रा भेटले. काय भेटल्यात? 1000 अभंग जे आता प्रचलित नाहीत. मुक्ताबाईचे बरेच अभंग जे आत्मस्थितीवरती, जे तुम्ही पाहिल्यानंतर म्हणा अरे वा, हे तर आपल्याला साधनेसाठी एवढं उपयुक्त आहे की तुम्ही म्हणाल ह्याचं जर आपण चिंतन केलं तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही भेद राहणार नाही. ज्ञानदेव म्हणे बोले मुक्ताबाई, ज्ञानदेव बोले बोले मुक्ताबाई, ज्ञानदेव म्हणे बोले मुक्ताबाई, ज्ञानदेव म्हणे बोले मुक्ताबाई, आवर घाली म्हणा सद्गुरु पायी, आवर घाली म्हणा सद्गुरु पायी, आवर घाले म्हणा सद्गुरु पायी, आवर घाले म्हणा सद्गुरु पायी, ज्ञानदेव म्हणे बोले मुक्ताबाई, आवर घाली म्हणा सद्गुरु पायी, सद्गुरु पायी, घाली म्हणा सद्गुरु पायी, आवर घाली म्हणा सद्गुरु पायी, लिहाचे ते लिहिले केवळ दिशनाची काही, लिहाचे ते लिहिले केवळ दिशनाची काही, लिहिले केवळ दिशनाची काही, लिहाचे ते लिहिले केवळ दिशनाची काही. ज्ञानदेव म्हणे बोले मुक्ताबाई, आवर घाली पायी, आवर घाली म्हणा आवर घाली म्हणा सद्गुरूच्या पायी. आवर घाली म्हणा. अशी असणारी मुक्ताबाई आई साहेब बरेच अभंग आपल्याला भेटले. आम्ही त्यातला एक अभंग पाठ केला. मुक्तामुक्त कोडी अवघेची निवाडे ब्रह्मांडा एवढे महत्वत्व निज तत्व अवघाची परिपाक एका रूपे दीपक लावेला. मला अजून सांगितलं तर तुम्ही म्हणाले हे काय म्हणतोय. मुक्ताबाईचे अभंग अकलनीय आहेत. त्याचा एक 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 शब्द हा ब्रह्मांडा एवढा आहे. केवढा आहे? ब्रह्मांडा एवढा.
असे अभंग त्याचं संकलन आहे. आणि त्याचं अध्ययन करत असताना उलट आनंदच मला झाला. मी बाबांना काय म्हणलं, अरे आधीच साखर आवडते आणि औषध म्हणून आपण तीच खायला सांगितले. आधीच ओखट आवडे, काय आधीच साखर आवडे आणि मग ओखट म्हणून जोडे. म्हणजे आधीच साखर आवडते आणि औषध म्हणून पण साखरच खायला लावली. अतिशय आनंद. आणि अशा प्रकारे आजच्या ह्या कीर्तनाचा योग माझ्यासारख्या पामराकडे आला. हीच आपल्यासाठी मोठी परमार्थिक कृपा आशीर्वाद आहे. कारण कृपेच्या आधाराशिवाय माणसाला परमार्थ करता येत नाही. ज्ञानोबराय सांगतात, गुरु कृपा आपल्यावरती जर झाली ना तर मग इतरांची लेखा ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. मला जर उद्धार करायचा असेल ना माझा, तर मला गुरु कृपेनच उद्धार होईल. आणि मग इतरांची लेखा कोण करी. राजयाची कांता काय मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक राजयाची कांता काय भीक मनाच्या जोगे सिद्धे पावे. मनाच्या जोगे सिद्धे पावे मनाच्या जोगे सिद्धे पावे. राजाची कांता काय भीक मागते का, तिला पाहिजे ते मिळतं. तसं आमच्यावरती गुरुची कृपा असल्यामुळे, श्री सद्गुरु बालकनाथजी बाबांची कृपा आशीर्वाद असल्यामुळे आम्हाला काय, आम्हाला इतरांची लेखा आमच्यासाठी बाकी काय नाही. तसं आजच्या या कार्यक्रमाचं एवढंच आनंद वाटतोय की ज्ञानोबराय यांच्या सारखी मंडळींचा आपल्याला काहीतरी वर्णन करायची सेवा प्राप्त झाली. आमचे श्री गुरुदादा असं सांगतात की आपल्या जीवनामध्ये संत चरित्राचा सारखं वाचन झालं पाहिजे. संत चरित्राचं काय झालं पाहिजे, सारखं वाचन झालं पाहिजे. त्यानं काय होईल ते म्हणतात, त्यांचं चरित्र ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरता प्राप्त होईल. बर, आपल्या अंतःकरणामध्ये अन्य उर्मी येणार नाही. आणि महत्वाचं, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्याच्यावरती संत जनांनी कोणत्या प्रकारे मात केली हे आपल्याला काय कळल. सुलभ प्रमाणे त्यांनी जे वागलं म्हणजे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, अशा प्रकारे आपल्याला चाललं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या अभंगामध्ये धनाबाई महाराज ह्या त्रिबंधूंचं आणि ती भगिनी यांचं वर्णन करतात. पहा, त्यांचं वर्णन का करावं, यांचा सोहळा का करावा, या सोहळ्यामध्ये आपण का सम्मिलित व्हावं, तर त्याचा असा आहे की त्यांचे आपले उपकार आहेत बुवा. त्यांचे आपल्यावरती काय आहेत, उपकार आहेत. सर्वसामान्य माणसाला उपकार काय दिसतील, आपलं कीर्तन चालते, रोजीरोटी चालते, तसं नाही. सर्वसामान्य माणसाला ह्या सगळ्या उपकारात काय, भजन होते, अमुक होते. पण साधकाच्या दृष्टीनं, मुमुक्षुच्या दृष्टीनं, जिज्ञासूच्या दृष्टीनं आपल्याला यांचे काय उपकार आहेत, तर आपल्याला त्यांच्या पावलांवरती चालता येते, आपल्याला परमार्थ करता येतोय. आणि त्यांचे आपल्यावरती हे उपकार आहेत की काय, ज्ञानोबराय म्हणतात, भाष्यकाराती वाट पुसितू. काय म्हणतात, भाष्यकाराती वाट पुसितू. पुन्हा मागोवा घेतो. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात भाष्यकार कोणते, शंकराचार्यांचा. आणि मोठमोठ्या व्यासांचा मागोवा घेतो. व्यासासारख्या मोठ्या वक्त्याचं, महात्म्याचं मागोवा घेत त्यांच्या गुरुकृपेवरती, किंवा जी गुरुकृपा कुठून आलेली आहे ते म्हणतात की शक्तीची कर्ण कोहरी नेनो कैती त्रिपुरारी सांगितले जे. म्हणजे काय, तर त्यांची जी गुरु परंपरा आली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ तयाचा मुख्य शिष्य, महेंद्र तया
शिष्य रामचंद्र दयाचा मुख्य शिष्य. आदिनाथापासून आलेलं ज्ञान आपल्याला ते इथपर्यंत पोहोचतंय म्हणजे काय आहे? त्यांचा आपल्यावरती उपकार आहे. आणि तसं पण संत काय सांगतात? उद्धरावया आलो खरा खोटा हा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी जावई कुंटी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी आले घर जावई कोटे घर जावई कुंटी आले घर जावई कुंडी येते उपकारासाठी आले घर जावई कुंटी. आम्ही कशासाठी आलो? येते उपकारासाठी आले घर जावई कुंटी. आम्ही येते उपकारासाठी आलो. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. पुन्हा म्हणतात जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उडते हे जन न देखो डोळा म्हणून कळवळा येतो कळवळा येतो कळवळा म्हणून या किंवा म्हणून कळवळा येतो. संतांना देवापेक्षा जादा माया आहे. संतांना काय आहे? देवापेक्षा जादा माया आहे. पण ह्याचं सूत्र एक आहे की संत आणि देव वेगळे नाहीत. काय आहे? देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा 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 देवते देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. असे संत आपल्यासाठी आले हे उद्धरासाठी आले. मग आपण त्यांचं काय केलं पाहिजे? स्वागत केलं पाहिजे. पडे दंडकाठी ते माझे सखे सजन सांगाते पाया ठविते
विठोबाचे ते माझे सखे सजन सांगाते. हे माझे कोण आहेत? हे माझे सखे सजन आहेत, सांगाते आहेत. कारण का बाय आठविते विठोबाचे म्हणून ते काय आहेत? सजन सखे सांगाते आहेत. मग अशा संतांचं काय केलं पाहिजे? आपण सोहळा केला पाहिजे. बर, ह्या संतांचा सोहळा केला पाहिजे. तेथे झाला सोळा अनुपम्य, तेथे झाला सोळा अनुपम्य, तेथे झाला सोहळा अनुभवे, तेथे झाला सोहळा अनुभवे. माझे मरण मी पाहिले डोळा, माझे मरण पाहिले डोळा, माझे मरण मी पाहिले डोळा, माझे मरण मी पाहिले डोळा. तेथे झाला सोळा अनुपम्य, तेथे झाला सोळा अनुपम्य, तेथे झाला सोहळा अनुभवे, तेथे झाला सोहळा अनुभवे. झाला सोहळा अनुपम माझे मरण मी पाहिले डोळा. आम्ही आमचे मरण आमच्या डोळ्यांनी पाहिले. आम्ही मरू शकत नाही, पण देह आपल्याला घेऊन जाता येत नाही. तुकाराम महाराज घेऊन गेले. कारण प्रत्येकाची असणारी संतपणा जो आहे तो वेगळा आहे. तसं पाहायला गेलं तर मला सांगायचं महत्वाचं काय आहे? समाधी सोहळ्याचं सगळे सांगतात. काय सांगतात? कथा सांगतात. ती आपण सांगणारच आहे. पण समाधी काय, समाधी आणि सोहळा या दोनच विषयावरती आपल्याला आजचे कीर्तन करायचं. व समाधी काय असते आणि सोहळा काय असतो. समाधी असती तोच सोहळा असतो आणि सोहळा असती तोच समाधी असते. जुळलं का? जुळलं. तस तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, ठाव पुसले नाही 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 मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. बरोबर. ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देह भाव. थोडं काय म्हणतात, मरणा आधी राहिलो मरोनी मग केले म्हणी आता तुम्ही पहा आमचे नवल. आता तुम्ही आमचं नवल पहा. नका वेचू बोल वायावेन, नका वेचू बोल वायावेन, नका वेचू बोल वायावेन, नका वेचू बोल वायावेन. तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी, कैसे संगसरी तुम्हा अरे तुमच्या आमच्यामध्ये कशी संगसर होईल? तुम्ही कसे आहात? भयभीत नारी. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. किंवा आम्ही काळाच्या डोक्यावर मस्तकावर काय ठेवलाय? काय ठेवलाय? आम्हाला आता भय नाही. आम्ही कसे आहोत? आम्ही आत्मस्थितीनं पूर्ण आहोत. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. तुकाराम महाराज चित्ताच्या आसनावरती कीर्तन करतात. म्हणजे तुकोबराय सातत्यानं चिंतनावरती आहेत. तुकोबरायांचं मरण कधी येऊ शकत नाही. तुकोबराय असं म्हणतात की माझे मरण पाहिले मी डोळा, मी आमचं मरण पाहिलं. बाबा मरत काय? सर्वसामान्य जीव कसा असतो? उत्पत्ती होती, त्या जीवाची उत्पत्ती होती, त्या जीवाची उन्नती होती, त्या जीवाला उपाधी लागती. त्या जीवाला काय लागती? उपाधी लागती. त्या जीवाचा काही उपयोग होत नाही, उपयोग होत नाही. पण सर्वसामान्य माणसाचं जीवन असं आहे, उपाधी युक्त. आणि महात्म्याचं कसं आहे? उपाधी विरहित किंवा उपाधी. मग अशा महात्म्याचं आपल्याला चिंतन करायला भेटतंय, तर आपण त्याचा सविस्तर विचार पाहू.
बुवा समाधी समाधी ही अवस्था काय आहे? सर्व सकळ संतांमध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय मानलं जातं? समाधी सोहळा. काय म्हणले जातात? समाधी सोहळा. हे समाधी सोहळा काय आहे? काय असतो समाधी सोहळा? ज्ञानोबा असं म्हणतात, जो योगाच्या वाटा नाही, जो योगाच्या वाटेने गेलाय त्याला त्या समाधीचं सुख कळल. काय कळल? समाधीचं सुख कळल. ज्ञानोबा असं म्हणतात, ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा काय म्हणतात? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीची रसाचा ओतला भाऊ. हीच समाधी. काय ज्ञानी आहेच, ज्ञानाची समाधी काय आहे? हे समस्त ही श्री वासुदेव. हीच त्याची काय समाधी? सर्वभूती निजात्मा. हा, जाणवणी झाली समता. ती सर्वभूती समाधी अवस्था मजे सर्वथा मानवली. मज हे सर्वथा मानवली. पहा, ब्रह्मचित कला नावाचं पुस्तक आहे. श्री मुक्ताबाई माता यांचं काय चरित्र आहे. श्री गुरु वैकुंठवासी वक्ते बाबांनी, मारुती महाराज वक्ते यांनी ते काय केलंय? प्रकाशित केले. लेखकच ते सांगतात की समाधीचे काय आहेत? 8 पैलू आहेत. पहिलं काय? यम नियम. काय? यम नियम आसन. यम नियम आसन प्रत्याहार. पुन्हा काय? मुद्रा. नाही यम नियम आसन प्रत्याहार. प्राणायाम. पुन्हा काय? ध्यान. मग समाधी. ध्यान धारणा समाधी. असे काय आहेत? 8 पैलू आहेत. ह्या 8 पैलूच्या प्रत्येक पैलू मध्ये आपल्याला काय व्हायचंय? पूर्ण व्हायचंय. काय व्हायचंय? पूर्ण व्हायचंय. तेव्हा ती शेवटची काय? समाधी अवस्था आहे. आपण कुठले ते म्हणजे आम्ही कुठल्या कशामध्ये? तुम्हाला दिसतंय का? यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्रत्याहार आहे, पुन्हा काय? प्राणायाम आहे का? धारणा आहे, ध्यान आहे का समाधी आहे? आपण कुठे? वा आपला आणि संतांचं परमार्थाचं अंतर केवढा आहे? इथून धरलं किंवा पातळातून धरलं एवढा आपला परमार्थ कुठे? पण हा परमार्थ आपल्याला संतांसारखा करायचा असेल, त्या उर्मीवरती आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला त्यांचंच आचरण केलं पाहिजे. देव म्हणे ज्ञानेश्वरा, देव म्हणे देव म्हणे ज्ञानेश्वरा, देव म्हणे ज्ञानेश्वरा. जव चंद्र तारा दिन करा, जव चंद्र तारा दिन करा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, तव तुझी समाधी राहो स्थिरा, तव तुझी समाधी राहो स्थिरा. दर्शने उद्धारा मूढ जना, दर्शने उद्धारा मूढ जना, दर्शने उद्धारा मूढ जना, दर्शने उदया मूढ जना, दर्शने उदया मूढ जना, दर्शने उदया मूढ जना, दर्शने उदया मूढ जना. देव म्हणे ज्ञानेश्वरा, म्हणे ज्ञानेश्वरा, तुझी जवचंद्र तारा दिन समाधी राहू दे स्थिरा, तुझी समाधी स्थिरा, दर्शने उदरा मूढ जना, दर्शने उदरा मूढ जना, दर्शने उदरा दिन जना, दर्शने उदरा दिन आणि मग देव असे म्हणतात, हे ज्ञानोबराय, तुमची समाधी कशी निरंतर राहू दे. कुठपर्यंत? चंद्र
तारा जवतीनं करा. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुझी समाधी स्थिर राहू दे. का? दर्शने उद्धारावया मूढजना. जगाचा उद्धार करण्यासाठी तुमची समाधी स्थिर राहू द्या. व ही समाधी कशी लावत्यात? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार पण काय ध्यान धारणा आणि समाधी. मग ही समाधी लावण्यासाठी काय केलं जातं? मन एकाग्र केलं जातं. काय? मन एकाग्र केलं जातं. तुम्ही समाधी सोहळ्याची कीर्तनाला आलाय आणि मी तुम्हाला समाधी नाही सांगितली, मग त्याचा काय फायदा आहे? समाधीही नाही सांगितली आणि मग समाधीही नाही सांगितली. पहिली समाधी कसली तर समाधीच्या प्रकारे नाही सांगितलं आणि दुसरी समाधी कशी असते हे नाही सांगितलं, मग त्याचा काय फायदा? तर ही समाधी लावण्याची प्रक्रिया फार निराळी. म्हणजे मोठे मोठे ऋषी हे कशासाठी वनांतराला गेले? मोठे मोठे साधू संत करतीस हा यांनी सायास कशासाठी गेले? अरे भावी त्या पोखरणी घरी नदी गंगा वाहती 18 भार वनस्पती फळे वळती. मग ह्यांनी का त्याग केला? तर ह्यांनी कायसाठी त्याग केला? सुख साधण्यासाठी त्याग केला. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एवढ्या सुखामध्ये आहो सर्व सुखले आलो आनंदे आनंदे निर्भर. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही काय म्हणाल की आम्ही सर्व सुखामध्ये आहे समाधी अवस्थेमध्ये आहे, आम्ही काय करतो? तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू नका तर पडू. घ्या रे तुम्ही, आम्ही आनंदाचे लाडू खातो. आम्ही काय पहा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुरावली ऐसे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना. बहु अवघड असे संत बेटी परी आज जगजीटे पूर्णा केली. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडवी ऐशीवर मे मज दावी नारायणा ऐसेवर मज दावी अंतरीच्या गुणा प्रगदोडी अंतरीच्या गुणा प्रगदोडी ऐसेवर मज दावी नारायणा ऐसेवर मज दावी नारायण ऐसेवर मज दावी नारायण अंतरीच्या गुणा प्रगटोनी अंतरीच्या गुणा प्रगटोनी ऐसेवर मे मज दावी नारायणा असं कोण म्हणतंय? आणि कोण सुखाच्या शेजारी पौडलंय? कोण पौडलंय? तेच पौडल्यात. आणि म्हणतंय कोण? ऐसीवर मे मग. आपण लक्षात घ्यायचं आपण किती तळ्यात आहे ही त्याची मेक आहे. जगद्गुरु तुकोबराय हे कसे आहेत? मग मी व्यवहारी ऐसे न वर्तत मग मी व्यवहारी ऐसे न वर्तत व्यवहारी असे व्यवहारी
दादाने शिकवली बरं का. मग मी व्यवहारे ऐसे न वर्तत. वारकऱ्यांची जात. त्याची जोड काय? मग मी व्यवहारी मग तुकोबाराय म्हणतात मी फक्त व्यवहारात असल्यासारखा काय करतो, वर्तन करतो. जैसे जळात, जळामध्ये जसं पत्र असतं, पान असतं, ते कसं असतंय, त्याच्यावरती पाणी पडलं तरी ते अलिप्त कमळ जळी जैसे. तशा प्रकारे ही समाधी अवस्था आहे. म्हणजे काय पहा, 9व्या अध्यायामध्ये आपल्याला राजविद्या राजगुह्य योग सांगितलाय. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलाय आणि ज्ञानोबरायाने आपल्याला सांगितलं. ज्ञानोबराय काय म्हणतात, इदं ते गुह्यतम प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षसे शुभात तरी अवधान ऐकले दिजे सर्व सुखाशी पात्र होईजे. उत्तर माझे उघड ऐका. मग ज्ञानोबराय म्हणतात तरी अवधान ऐकले दिजे आणि मग सर्व सुखाशी पात्र होईजे. तू जर एक अवधान देशील, तू काय करशील, अवधान म्हणजे काय, माझ्याकडे चित्त करून ऐक, स्थिर करून ऐक, अवधान दिजे, मग काय होईल, सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युद्योत नर माझे उघड ऐका. हे माझं काय प्रतिज्ञा, तुम्ही उघड ऐका. पुढे काय म्हणतात, त्यामध्ये बोलतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तरी आपुले गुड पण मोडो वरी न बोलणे ही बोलणे पडो परी माझे जीवीचे पडो जीवी. वा, देव असा काय सांगतोय अर्जुनाला, जे म्हणतोय की माझं जे गुड आहे देवाचं काय आहे, राजविद्या. आपण कसं म्हणतो, राजविद्या म्हणजे काय, राजविद्या राजगुह्यम, गुह्य आहे ते, जे राजविद्या राजगुह्य हे कसं आहे, गुह्य आहे. आणि ते गुह्य अर्जुनाला सांगतोय, ज्या अर्थी ते गुह्य सांगतोय त्या अर्थी देव म्हणतोय की माझे जीवीचे पडो, जीवी, माझ्या जीवाचे काय, तुझे जीवी पडो. पण हे अर्जुना, गुडपण न मोडो, माझे जे गुडपण आहे ते मला कधीच मोडायचं नाही, पण तुझ्यासाठी काय मोडो. मग अर्जुनाचे पांती जे परिसनाया योग्य होती, हा ते कृपा करून संती अवधान दिजे. अर्जुनाच्या पंक्तीला जो स्थिर राहण्याची बुद्धी जे आहे किंवा जो स्थिर राहू शकतो, अशा आमच्यावरती कृपा करा आणि आम्हाला ते ऐकवा. व ह्याच्यामध्ये काय आहे, जो खांडा नाही, ज्ञानोबराय असं म्हणतात, तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून. हा हा. मग त्यामध्ये काय सांगतात की मी काय, जसं बगळ्याची चोच असते का, बगळ्याची चोच असते ती काय करते, किंवा ह्याची जो हंस असतो, हंस, त्याची राजहंसाची चोच कशी असते, पाणी आणि दूध वेगळं करण्यात पिण्याची ही असते. तसं मी तुला ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. अनात्मवर्ग निर, अनात्मवर्ग निर सांडोनी आत्मरसाची शिर, जे चरिता ती सविचार. ती आमच्या मध्ये कसं येईल, तर अनात्मवर्ग निरे, पाणी जे अनात्मय, आता हा वेदांताचा विषय अनात्मय, आणि जो जे पवित्र ज्ञान आहे तुला मी तसं काय देईन, वाटून देईन. व हे हाय तरी काय, ते म्हणतात राजविद्या राजगुह्यम पवित्रमुत्तमम प्रत्यक्षावगम्यम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. म्हणजे हे काय, इतरांसाठी नाही, हे काय, हे घेतल्यानंतर तू काय होशील, अहम ब्रह्मास्मी शिवानी एक वेळा पडता कानी, तो शरीर जाती एक क्षणी, अविद्या निद्रा गेली, अविद्या निद्रा गेली पळून, ते क्षणी जागिनाला. म्हणजे काय, अरे सुखे मी निजलो गा, शून्य सार त्रिकुट शिखरी गा. मग ही अवस्था तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा, तोची झाला घात जीवपणा. तुका म्हणे कानी सांगितली मात, म्हणे कानी सांगितली मात, तुका म्हणे कानी
झाला घात जीवपणा. कानामध्ये काही सांगितलं, मात सांगितली, काहीतरी गोष्ट सांगितली, तर त्या क्षणी काय झालं, त्याचा जीवपणाचा घात झाला. ज्या अर्थी जीवपणाचा घात होतोय आणि आपण जीव आहे, मग आपला घात झालाय का? आपल्याला घात करून घेतला पाहिजे, तेव्हाच आपल्याला अर्जुनाच्या पंथीला बसता येईल. बर, सर्वसामान्य माणसाचा का घात होत नाही, का जीवपणा तसाच राहतो? नव्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकात सांगतात, अश्रद्धान पुरुषा धर्मसास्य परम तप अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमे अहम ममतेची आलवड सवडी माते न पवते बापुडे म्हणून जन्म मरणाची तुटली पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी. आपल्याला ते नाही करायचं. बरेच ते उदाहरण आहेत, आपल्याला वेळ जाय. मग ते काय म्हणतात, तुम्ही अहम ममतेच्या आलवड सवडीमध्ये अडकल्यामुळे तुम्हाला काय नाही भेटत आहे, आत्मसुख तुम्हाला भेटत नाही, समाधी अवस्था भेटत नाही, तुमचा यम नियम प्रत्याहार पारायण ध्यान धारणा समाधी हे तुम्हाला काय होत नाही, आकळता येत नाही. तुम्हाला काय काय मिळालं पाहिजे, काय साध्य करायचं हे तुमच्या लक्षात आहे का? नाही. मग काय साध्य करायचंय ज्ञानोबा सांगतात, मया तद्विदम सर्वम जगत व्यक्तन मूर्तीनाम मस्तानी सर्वभूतानि न चाहम तेषु स्वस्थितः. म्हणजे काय, माझे निविस्तारलेपणाचे नावे हे जग चिन्हे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तेची जही. जसं दुधामध्ये काय असतंय, तूप असते, काय असते पण दिसतं का ते? दुधामध्ये तूप दिसतं का? नाही. दही दिसतं का? नाही. पण ते दुधातच असतंय ना. त्याची काय असते, विशिष्ट प्रक्रिया असते, यम नियम प्रत्याहार प्राणायाम ध्यान. त्यानंतर शेवटला काय निघतंय, तूप म्हणजे समाधी. ते समाधी मिळण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. पहा, आपल्याला एक तुकोबरांचं एक अभंग माहित असेल, मी काय सांगतोय, समाधी स्थिर करण्यासाठी काय केलं पाहिजे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार युक्त जो इंद्रियाचा अंकिला रसनेंद्रिय जो विकला तो नाही म्हणितला येता अधिकारी. आपलं काय काय चाललं होतं, युक्त आहार कसा पाहिजे, युक्त आहार पाहिजे. मग युक्त आहार कुणाला पाहिजे, भगवत भक्तांना पाहिजे. आपला आहार कसा आहे, युक्त आहे. मग समाधी का लागना आपल्याला, कारण आपलं काय, जो रसनेंद्रियाचा अंकिला निद्रेसी जेवी विकला. रसनेंद्रियाचा अंकिला आहे ना, काय रसना अनावरी तुका म्हणे टिंब वाही. मग आपल्याला इंद्रिय आकळता येत नाहीत. तुकाराम महाराज काय सांगतात, युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण नसावं. भाषण काय नसावं, मौन असावं, स्थिर असावं. पुढे काय सांगतात, हा परमार्थ महाधन. परमार्थ कसे महाधन, हे जे परमार्थ आहे ना, मी आता बसलाय, हे परमार्थ कसं आहे, वरपांगे वारे काय कीर्तन हे ते अमुक साऊंड आणि अमुक तमुक काय दादा वारे तुमच्या साऊंडला बघून नाही म्हणत बरं का. ही परमार्थ हा वरचा आहे, अंतःकरणातला परमार्थ लय वेगळा आहे बुवा. अंतःकरणातला परमार्थ एखादाच आहे. आमचे श्री गुरु दादा सांगतात, अरे कीर्तनकार किंवा तुमचा महात्मा असेल किंवा तुमचे सद्गुरू असतील, ते कीर्तन सांगतात हे तर तुमचं लक्ष आहे, पण ते एकांतामध्ये करणाऱ्या कीर्तनावरती तुमचं लक्ष आहे का? काय आमचे बाबा सांगतात, वा तुम्हाला कीर्तनकार 2 तास काय सांगतो ह्याच्यावरती कीर्तनकाराचा परमार्थ दिसत नाही किंवा कळून घेऊ नका. कीर्तनकार 22 तास काय करतो ह्याच्यावरती परमार्थ अवलंबून असते. काय असते, ह्याच्यावरती परमार्थ अवलंबून असते. मग आपल्याला 22 तास काय करायला सांगितलंय, युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वाहवया जतन हे उपाय लाभाचे. मग काय, देह समर्पिजे देवा म्हणजे काय, मरणाआधी राहिलो मरुनी, जुळलं का, मरणाआधी राहिलो मरुनी. आणि मग देह समर्पिजे देवा, मग भारत काही न घ्यावा होईला गवा तुका म्हणे आनंद. मग तो आनंद समाधी सुखाचा आनंद कसा होईल,
आगवा होईल म्हणजे घेता येईल. पण काय केलं पाहिजे? युक्ताहार विहार, युक्ताहार केला पाहिजे. वा अजून काय सांगतात? अजून काय केलं पाहिजे? तर तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी. मज एकाते. असं मला एकट्याला काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग तुमच्या परिचयाचा सांगतो. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. एवढं पाठी पुढं. येणे सुखे रुचे, एकांताचा वास नाही गुणदोष. एकांताचा वासच काय त्याची मेके, नाही गुणदोष अंगायेत. पुढं आकाश मंडप पृथ्वीचे आसन रमेते ते मन क्रीडा करू. कथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा उसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार करून प्रकार सेवरुची. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. तेव्हाच आपल्याला काय होईल? समाधी प्राप्त होईल. आता माझं हे ऐकून तुम्हाला समाधी आली असेल म्हणजे काय झोप आली असेल, ती काय करू नका. मला सांगायचा भाग असा आहे की ही समाधी अशा आहे. तुम्हाला काय ते सांगतात का बीजाची झाले तरू, बीजाच तरू होतंय ना. का भांगारचे अलंकारू, भांगार म्हणजे काय? सोनं. भांगार नाही, सोनं. सोनं बा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू. ते हे जग. पण हे जग कळण्यासाठी म्हणजे देव सगळीकडे आहे हे कळण्यासाठी काय करायला लागेल? माझं मन स्थिर केलं पाहिजे. समाधीची प्रक्रिया सांगतोय बरं का. यम नियम आसन. हे यमच्या पण आपण जवळ नाही अजून. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. मग आपल्याला काय केलं पाहिजे? मन एकाग्र केलं पाहिजे. मन कसे? चंचल ही मन कृष्णा प्रमाती बलवदम दृढम. किंवा काही ऐसे कैसे घडेल मरेकट समाधी येईल. माकड कधी समाधीला येतं का आजी? ती कसं होईल? समाधीला येईल का? मोठके निमिषभरी दे तुझा. तुझं मन काय कर? एकाग्र कर. काय? एकाग्र कर. यम नियम लाव आणि काय कर? एकाग्र कर. मग आसन कर. मग आसन केल्यानंतर तू काय कर? प्रत्याहार कर, प्राणायाम कर. आणि मग तू केल्यानंतर काय होईल? धारणा वाढल. आपण बघा पूजेच्या ओळीमध्ये म्हणतो समर्पिली वाणी पांडुरंगी घेतो धनी. पांडुरंग घेती समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. पांडुरंग घेती धनी, पांडुरंग घेतो धनी. पहिलं काय सांगितलंय? समर्पिली वाणी. मग काय करतो? पांडुरंग घेतो धनी, धनी घेतो. मग पूजा होती मुक्ता फळे. पुढं काय? धार अखंडित. ही काय धारणा आहे बरं का. ही धार आहे ना, ही धारणा आहे. धार अखंडित ओघ चालेला नित्य. पूजा होती मुक्ता फळे. ते पूजेच्या ओळीमध्ये सगळं हेच आहे बरं का. आपण म्हणतो कासयाने पूजा करू नाही, कासयाने पूजा करू केशी राजा. कशानं तुझी पूजा करू? माझ्याकडे हायच नाही. क्या गाऊ कोई सुनने वाला देखा तू सब जग ही बुला खेलो अपने राम की साथी जैसी वैसी करू माते. कहा से लाऊ मधुरा बानी रिजे ऐसी लोक बिरानी गिरधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जानत तुका. आणि आपलं कशावर चालले? विश्रांतीचे स्थान. आपलं काय रागच चाललाय ना. राग कला नाही जानत तुका म्हणजे काय? संत काय म्हणतात? गाताय गाताय येईल गाता मग काय म्हणतात? राग कला नाही जानत तुका. असं कसं म्हणतात? हे काय? काहीतरी दोन बाजू आहेत ना. पण ही बाजू संतांनी सावरून धरली किंवा सावरून धरली म्हणजे त्याचा एक समतोल काय साधला? वा तुम्हाला बाहेर म्हणजे कुठं लौकिक अर्थ कसं वागायचंय आणि अलौकिक अर्थ कसं वागायचंय हे पांढऱ्यातली बुवा जेव्हा घरी जातील, काय पांढरे कपडे घेऊन आलेली बुवा जेव्हा घरी जातील तिथं पांढरे कपडे स्वच्छ दिसतील, पण घरी गेल्यानंतर त्याच्यावर डाग नको लागायला, आपल्या आचरणावरती डाग नको लागायला. म्हणजे काय? साधना केली पाहिजे, गुरुकृपा केली पाहिजे. आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होईल किंवा नाही होईल, पण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. निघे माझे
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे जीवाचा तुटी मला फुकाचा. एवढं सांगितलं ना, एवढी सोपी समाधी नाही बरं का, कारण मलाही जमली नाही. आम्ही फक्त त्याचं काय करतोय, वाचन करतोय, त्याच्यावरती प्रयत्न करतोय, पण ती जुळत नाही. ज्ञानोबारायांनी काय सांगितलं माहितीये का, न मनाच्या ह्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी बार काही ना लक्षात येईल. ज्ञानोबाराय सांगतात की यम दम समा, यम दम समान, इडा पिंगळा सुषुम्ना जाण, काय साही चक्र दर्शन तुझी तुझ अर्पित. ज्ञानोबाराय काय सांगतात, इडा पिंगळा सुषुम्ना जाण म्हणजे हे काही शरीरातले काही श्वासोश्वासाचं सांगतात, साधना सांगतात ज्ञानोबाराय. नमन लटिके नवे नवे नवन भलतियासी न साये जये साये तये श्री गुरु तये साये तये श्री गुरु कृपा होय किंवा सका होय श्री निवृत्ती. ज्याला गुरु कृपा आहे त्यालाच हे साधता येते. काय येतंय, समाधी सुख त्यालाच साधता येते आणि त्यालाच सोहळा करता येतोय. त्यालाच काय करता येतोय, सोहळा करता येतोय. म्हणून पारमार्थिक माणसांनी संतांनी काय काय केलं तर संत समाधीला बसले. समाधीला म्हणजे काय बसले, सम झाले. काय झाले, सम झाले. त्यांच्यामध्ये काय नाही राहिला, विषमता राहिली नाही. ते काय झाली, स्तुल्य निंदा स्थिरमौनी संतुष्ट येन केनचित. हा, ते स्थिर झाले ना. काय झाले, स्थिर झाले. ते काय म्हणतात, न शोचती न द्वेष्टिती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. किंवा ज्ञानोबराय सांगतात, व्यापक आणि उदास ऐसे जयाचे मानस सर्वत्र गा. असे ज्याचे मानस आहे तोच काय स्थिर आहे, तोच समाधी. भक्ता ऐसे जाना जे दे उदास गेले आशा पास निवारुनी. विषय तो त्यांचा नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंदा से मागे पुढे. तुका म्हणे गातलिया भय विषय तो त्यांचा. त्याची मेघ काय, विषय तो त्यांचा झाला नारायण. जे ज्याला होईल त्याला समाधी काय होईल, समाधी सुख हसते साधिती. त्याला समाधी सुख साधता येईल. तुम्ही आम्ही त्या समाधी सुखाचं काय घ्यायचंय, अनुभव घेण्यासाठी गुरुकृपा पाहिजे. गुरुकृपा नाही तर तुम्ही काय व्हा, तर तुम्ही त्यांचं नुसतं नाम घ्या. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा तुटे महालाभ विश्रांतीचा पायी संताच्या नेगे माझी वाचा तुटे. तुका म्हणे जाती नेगे माझी वाचा. काय असं तुका म्हणे पापी जाती संताच्या नेगे माझी वाचा तुटी महालाभ तुकासाठी. त्यांच्या जपानं आपल्याला इतर साधना जरी नाही झाली तरी आपलं पुण्य वाढेल. पुण्याच्या जोडावरती काय होईल, तर तुम्हाला गुरुकृपा होईल. गुरुकृपा झाल्यानंतर तुम्ही समाधी सुख हसते भवसती, तुम्हाला समाधी सुख प्राप्त करता येईल. पण पहा, प्रत्येक माणसाचं दैव तसं नसतंय. पण आपल्याला ते मिळवण्यासाठी या संतांचं आचरण चरित्र वर्णन केलं पाहिजे. वेळ कमी राहिली पण आपल्याला शॉर्ट शीट काय केलं पाहिजे, ह्याचं पूर्वार्थ सांगितला. ह्या अभंगाच्या मागचं काय सांगितलं, हे संतजन कोण आहेत किंवा ह्या संतजनांनी कार्य काय केलं किंवा हे संतांचं उपकार काय आहेत, हे ज्ञानोबा हे जनाबाई आईसाहेब सांगतात. त्याचं विस्तृतीकरण केलं. काय केलं, हे विस्तृत सांगितलं. ह्या संतांचे उपकार काय आहेत हे सर्वसामान्य माणसाला माहिती नाही. त्यांनी केलं काय, आमच्याकडे बरेच छोटे छोटे विद्यार्थी बरं का, लहान लहान, आम्ही त्यांना पक्वा शिकवतो. त्यांना ज्ञानोबा आहे तुकोबर हे माहित नाही. मग तर बाकीच्यांना तर म्हणजे काय, इतर लोकांना त्यांनी काय केलं हेही माहित नाही. त्यांनी समाधी घेतली म्हणजे ते सम झाले. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा आहे, सर्वानुभूती सुखरूप आहेत. ते काय आहेत, ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका पूज्य स्थानी ज्ञानोबा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानी. ज्ञानोबा आहे का, ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञानियांचा गुरु म्हणती ज्ञानदेव. हा
असे ज्ञानोबर आहेत. अशा ज्ञानोबरायांचं, अशा चारी भावंडांचं आपल्याला काय करायचंय? विस्तृत चरित्राचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा मग अपेक्षेला जे पुसले, तुम्हाला जे अपेक्षा आहे त्या चरित्राची ते सांगितलं पाहिजे. बाकीचं काय आहे? बाकीचं होत राहते. असं तुमचा विचार असला तरी सुद्धा चुकीचा आहे. चरित्र ऐकलंच पाहिजे. आमचे गुरुजी बाबा सांगतात, अरे तुम्ही दृष्टांत सांगा, तेव्हा सर्वसामान्य माणसाचं आकर्षण वाढत. तुम्ही जर अध्यात्म लय सांगत बसले, वेदांत सांगत बसले, तर सर्वसामान्य माणसं कीर्तनाला प्रवृत्त होईल का? तुम्ही हा अनुभवायचा विषय काय? समाधी आहे काय? अनुभवाचा विषय. चिंतन हे काय? अनुभवाचा विषय. सांगण्याचा विषय काय? भजन सांगण्याचा विषय किंवा इतर चरित्र सांगण्याचा विषय. त्याचा वेळ घेत नाही. पहा, आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं काहीतरी पूर्व पुण्य उदयाला आला असेल म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी ही संत मंडळी येथे स्थिरावली, जन्माला आली, अवतरीण झाली. येथे उपकारासाठी आली घर जा वैकुंठी वैकुंठासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. लाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. हा शेष उरला शेवटी. तर बाबा आमच्या लक्षात आहे काय सांगायचं. आम्हाला असं सांगायचंय की ह्या आपल्या महात्म्यांचं आपण वर्णन केलं पाहिजे. तर ही संत मंडळी ह्यांचा उत्तरार्ध म्हणजे समाधी प्रकरणाचा आहे कीर्तन, पण ह्याचा पूर्वार्ध आधी आपण लक्षात घेतला पाहिजे. ह्याचा पूर्वार्ध असा आहे की पुणे परगण्यामध्ये ज्ञानोबरायांचा काय झाला? जन्म झाला, समाधी सोहळा झाला. पण त्यांचे जे मुख्य जे मूळ पुरुष होते ते कोण होते? नाही त्र्यंबक पंत होतेच, पण त्यांच्या माग 4 पिढ्या हरिहर पंत कुलकर्णी. हे त्यांचा कुलकर्णीपणा काय होता? हा त्यांचं जे काम होती, वृत्ती होती ती कुलकर्णीपणाची होती. त्यांना इतर गावाकडून कुलकर्णीपणा दिला होता. हरिहर पंत. हे हरिहर पंत कोण आहेत? तर काय आहेत? हा पूर्वज आहेत. त्यांचं आडनाव आहे ना जावळे असं काहीतरी आहे बरं का. जावळे आडनाव आहे त्यांचं. आडनाव काय आहे? त्या वक्ते बाबांनी जे सांगितलंय का तेच सांगतो मी. जावळे आडनाव आहे. आणि त्यानंतर त्यांची असणारी पुढं पिढी अशी वाढत गेली की हरिहर पंतांचे रामचंद्र पंताचे गोविंद पंताचे नाही गोपाळ पंत. बाबा चुकीचं नाही. हा रामचंद्र पंत, गोपाळ पंत, नंतर त्र्यंबक पंत. भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी. मूळ पुरुष आधी भक्त त्र्यंबक पंत पुरुष आधी. समाधी आपे गावी. समाधी आपे गावी. समाधी आपे गावी. भक्त त्र्यंबक पंत यांची समाधी कुठे? आपेगावी. आपेगाव कुठे? पैठण पासून काही कोस अंतरावरती गोदावरीच्या तटाला लागून आपेगाव. त्या आपेगावामध्ये भक्त त्र्यंबक पंतांची काय आहे? ते त्यांचे मूळ पुरुष मानले गेले आहेत. पण पूर्वजांपासून आपण इतिहास पाहत आलोय. कळलं का? आणि मग ती त्र्यंबक पंतांना 2 मुलं होती. त्र्यंबक पंत काय होते? तर देवगिरी जे होतं त्या देवगिरीच्या राजाचे चाकर होते. त्यांच्याकडे कुलकर्णीपणा होता. आणि तो कुलकर्णीपणा असताना त्यांच्याकडे सैन्यामध्ये सुद्धा ते तरबेज होते. युद्धकलेमध्ये सुद्धा ते तरबेज होते. जाधवराव किंवा जाधवराजे यांचे ते काय होते? पाईक होते. आणि मग त्यांना 2 मुलं झाली. भक्त त्र्यंबक पंतांना 2 मुलं झाली. आणि त्या एका मुलाचं नाव आता गोविंद पंत आहे. आता थोरले कोण? गोविंद पंत. आणि दुसरे कोण? हरिहर पंत. आपल्यामध्ये नाव
ठेवण्याची प्रथा कशी असते म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या वाड वडिलांची पूर्वजांची नावं म्हणजे आजोबांची खापर पंजोबांची ही जी नावं ही पुढे ठेवली जातात. त्याच त्याच अनुयायांनी पुढे नावं ठेवली जातात. आता आम्हाला अनुभव एक आलो बरं का. आता इथं काय त्यांच्या पंजोबाचं नाव आहे हरिहरपंत बरं का. आमच्या बहिणीचं आत्ताच लग्न झालं. त्या लग्नाला मुहूर्तमेढ रवली जाते. काय लावली जाते? मुहूर्तमेढ. आणि त्या मुहूर्तमेढ झाल्याशिवाय इतर कार्यक्रम होत नाहीत. पण त्या मुहूर्तमेढेचं काय असतं की त्यामध्ये एक नाव कसं आणतात ते आपल्याला नाही माहिती. पण ते नाव असतंय ते नावावर काहीतरी नाव असतंय आणि त्याच्यावरनं ते नावाची माणसं आणायची आणि त्यांच्याकडून ते काय करायचं. आमचं काय झालं नाही बरं का. ते आम्ही बघितलंय म्हणून सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ते काय जे तो वडील जे करते ती वडिलांनी आम्हाला सांगितलं. मग त्यानंतर तिथं काय झालं तर त्याच्यामध्ये एक नाव आलं भरत. तुमचं एकट्याच नाव भरत आहे बरं का. आमच्या गावात तिथं कोण भरत नाही. नंतर एकाचं नाव काय आलं माहितीये का रामचंद्र. दुसऱ्याचं नाव आलं ज्ञानदेव. तिसऱ्याचं नाव आलं गंगाराम. आता मला सांगा तुमच्या वयाची माणसं आहेत तोपर्यंत ही नाव आहेत. आता आमच्या गावात काय झालं ते नाव आलं रामचंद्र भरत गंगाराम. ही माणसं तर कुठं गावतात तेव्हा जुनी गेली. नवीन माणसात कुठं नाव आहे का. आमच्यासारख्या पोरांच्यात आहे का. आता काय श्याम आहे सनी आहे सूरज आहे निशांत आहे असली नाव येतात वय त्या मूर्तमेढ. रामचंद्र गंगाराम असं अशी नाव आली पाहिजे. ते आम्हाला माणूसच गावाना. काय झालं भरत नावाचा माणूस गावाना गंगाराम महाराजांचा नावाचा माणूस गावाना. काय करायचं म्हटली आता ही मूर्तमेढ तर लावली पाहिजे का नाही. आमच्या वडिलांनी शक्कल लढावली. म्हणले आता हेतलं म्हातारं माणूस उचललं पाहिजे त्याशिवाय आपल्याला कोण भेटणार नाही. मग त्या वयस्कर आजोबांनी काय केलं त्यांना सांगितलं की गंगाराम नावाचा कोणतरी माणूस आहे पण तो भिजवाय गेलाय. काय गेलाय रानात भिजवाय गेलाय आणि त्याच्याकडे नाही फोन. आता काय करायचं म्हणजे मूर्तमेढेचं काय असतोय मूर्त असतोय